तब्बल 32 संघांचा सहभाग. प्रथम द्वितीय पारितोषिक. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, स्क्वेअर कट केलाय, खूप चांगला स्ट्रोक ऑन दी अप खेळलाय, चेंडू जातोय अर्धमथडी चौकार. इथे देखील शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. अगदी गोलंदाजाची गुगली रीड केली गेली, फेकून दी. इथे देखील गुगली पाहू शकाल पुन्हा एकदा जसा. इथे देखील शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. यावेळेस फाईन लेग रीजन मध्ये लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. आपण पाहू शकाल फुलंदेचा चेंडू आहे, फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमा लगत, वन बाउन्स मध्येतून स्विच हिटचा फटका, चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषे पलीकडे. अंपायरचा इशारा काय येतोय? सीमा रेषे पलीकडे 4 स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय, यशांचा वेध घेतोय फलंदाजा. फ्लायटेड चेंडूला रीड केलाय, फेकून दिलाय. मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चंदन तलवार झेल पकडत असताना मध्ये सुजल आलाय, मोठा फटका लगवला जातोय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. हर्षल मडवी त्या खाली आहे, कॅच होईल, आणखीन एक ड्रॉप. 2 कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतील. धावा सुजल स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. फटका पुन्हा एकदा हवेत आहे, तिसऱ्यांदा संधी मिळते. चंदन तलवार त्या खाली आहे, कॅच ड्रॉप होते. 3 जीवनदान देत असताना धावचीच्या स्वरूपात काय घडलंय? इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? धावचीची संधी आहे आणि खराब क्रिकेट म्हणावं लागेल. जय गणेश. पहिला बॉल इनसाइड आउट, खूप चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयास कोळीच्या बॅट मधून येतोय. हे स्टफल झालाय, खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. फाईन लेग रीजन मधून चेंडू होईल फरार. हुकचा फटका पाहायला मिळतोय, केला जाईल टॉस. या फुलंदाजाचा चेंडू आहे, स्क्वेअर लेग रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाहायला मिळतोय. खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं जात आहे, फेकी कमकुवत आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय? धावचीच्या स्वरूपात प्रयास कोळीला परतावा. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉकल पद्धतीचा हाताळला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आणि अशा संख्या 44 आकड्यावर 45 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना हृदय 11 वहाल टीमने प्रथम बॅटिंग करत असताना बघूया 24 बॉल मध्ये या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. नेक्स्ट पहिलाच बॉल शफल होऊन मिड विकेट रीजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेपर्यंत. 2 बाईक आपल्या नावी केलेत. यावेळेस देखील जे केलं होतं प्रयास कोळीने तेच मी करणार या मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे चंदन तलवार. लगातार स्विच हिट फटका केला जातोय, फटका चांगला आहे, दमदार आहे, चेंडू होईल फरार. तिसऱ्या बॉलवर तिसरा करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा त्याच रीजन मध्ये वन बाउन्स सीमा रेषेकडे. 4 बॉल मध्ये 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळते ना. स्टेप आउट केलाय, डाऊन द ग्राउंड फटका समोरच्या दिशेने. 5 बॉल मध्ये 5 चौकार येतील का? आणि 5 बॉल मध्ये 5 चौकार लगवले गेले. चंदन तलवार, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मिस झालाय. शेवटच्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपलं गेले. पहिलं अप्रतिम षटक म्हणावं लागेल. इथे रिस्क घेतली गेली आहे एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये आणि इथे रिवॉर्ड मिळालाय प्रतिस्पर्धी संघाला. फलंदाज दीपक वैतीच्या विकेटचं पतन होत असताना पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट. चंदन तलवारच्या बॅट. पहिलाच बॉल मोठा फटका लगवला जातोय, क्षेत्ररक्षक आहे त्या खाली आहे, कॅच होईल ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा करत असताना काय घडलंय? इथे फटका चांगला आहे ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. खून पडेगा. पहिला बॉल अकुटप्प्याचा अगदी खराब चेंडू पण एक्स्ट्रा कव्हर. अकुटप्प्याचा बॉल आहे, भिरकावला. कुणाल पाटीलने आपल्या स्टाईलने ही मॅच फिनिश केली आहे आणि हा सामना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मान्यवरांच्या शुभस्ते दिल्या जाईल मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच आपण सुजित दादा कोळी यांना विनंती करतो की आपला शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण